वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण शिवरात्री महाशिवरात्री। ही शिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी आणतात। जर तुम्ही या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करता, काही खास गोष्टींचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पित करता, तर तुमच्या घरी धन, वैभव आणि सुखांचा वर्षाव होईल। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महाशिवरात्रीची शुभ तिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त, या दिवशी केले जाणारे खास उपाय, गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात, महाशिवरात्रीला गौ मातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू, कोणत्या राशींना यावेळी विशेष लाभ होईल, महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेता, तर तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते। राहू दोष आणि पितृदोष दूर होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात खुशहाली येऊ शकते। महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शुभ तिथी दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। यावर्षी हा पर्व 26 फेब्रुवारीला आहे आणि व्रताचा पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला होईल। हा पर्व भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे। पूजेसाठी सर्वात शुभ वेळ शास्त्रानुसार या दिवशी 4 प्रहरांमध्ये रात्री पूजन करण्याचा विधान आहे। प्रत्येक प्रहराच्या पूजेने वेगवेगळे लाभ मिळतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते। प्रथम प्रहर संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:34 पर्यंत राहील। द्वितीय प्रहर रात्री 9:34 ते 12:39 पर्यंत राहील। तृतीय प्रहर रात्री 12:39 ते पहाटे 3:45 पर्यंत राहील। चतुर्थ प्रहर पहाटे 3:45 ते सकाळी 6:30 पर्यंत राहील। महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ संयोग, यावर्षी महाशिवरात्रीला विशेष संयोग बनत आहेत, जे या पर्वाला आणखी खास बनवत आहेत। 1. त्रिक योग, सूर्य, चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष योग बनत आहे। 2. सिद्ध योग, या योगात केलेल्या कार्यांचा फल अनेक पटींनी अधिक मिळतो। 3. अमृत सिद्धी योग, या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा। 1. शिवलिंगावरून ही गुप्त वस्तू आणा। महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल, तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्या सोबत आणा आणि ते आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवा। याने धन आणि समृद्धी वाढते। 2. गौ मातेला ही वस्तू खायला द्या। महाशिवरात्रीच्या दिवशी गौ मातेला गूळ आणि पिठाची बनवलेली रोटी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते। हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे आणि याने पितृदोष सुद्धा समाप्त होतो। 3. ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा। या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत आणि सुख समृद्धी कायम राहते। 4. ही एक वस्तू अर्पित करा आणि धन लाभ मिळवा। जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्यात केशर टाकलात, तर घरात धनाचे आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही। महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका। 1. शंखाने शिवलिंगाचा अभिषेक करू नका। शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता, म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे। 2. दिवसा झोपू नका। या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये, कारण यामुळे व्रताची पवित्रता भंग होऊ शकते। 3. या प्रकारे परिक्रमा करू नका। शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित आहे। नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे। 4. तामसिक भोजन करू नका। या दिवशी लसूण, कांदा किंवा नॉनव्हेजचे सेवन वर्जित असते। त्याऐवजी फलाहार करा किंवा सात्विक भोजन ग्रहण करा। शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा? शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने अभिषेक करणे सर्वोत्तम असते। जर हे नसेल तर केवळ गंगाजल किंवा शुद्ध जलाने अभिषेक करा। बेलपत्र अर्पित करा। महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते, परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे। बेलपत्र कधीही तुटलेले, फाटलेले किंवा कापलेले नसावे। बेलपत्रात 3 पाने पूर्ण रूपाने जोडलेली असावी, कारण शिवलिंगावर एकच बेलपत्र चढवण्याचे महत्त्व 3 पानांमुळेच पूर्ण होते। जर तुम्हाला 3 पेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले, तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते। बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी। महामृत्युंजय मंत्राचा जप करा। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम।
उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी मामृतात. महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते. शिवपुराण आणि लिंग पुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना सोमसूत्र जलप्रवाह ओलांडणे वर्जित आहे. जर परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो. म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्याचा विधान आहे, ज्याला चंद्राकार परिक्रमा म्हणतात. ही परिक्रमा शिवजींची कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तीचे सर्व कष्ट समाप्त होऊ शकतात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे? शिवपुराणात या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नयेत. हळद. शिवलिंग पुरुष तत्व आहे आणि हळद स्त्रीत्वाची, म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानले जाते. सिंदूर आणि रोली या सुद्धा स्त्रीत्वाशी संबंधित गोष्टी आहेत, म्हणून त्या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत. तुळशी पान. शिवजींना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली जाते. केतकी, कणेर आणि कमळाची फुले ही फुले देखील शिवपूजेसाठी वर्जित सांगितली आहेत. त्यांच्याऐवजी तुम्ही बेलपत्र, धतुरा आणि आकची फुले चढवू शकता. तुटलेले तांदूळ. अक्षत पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो. तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नयेत. महाशिवरात्रीला घरी आणा या 5 गोष्टी आणि मिळवा धनसंपदा. ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक प्रकारचे दोष समाप्त होतात. 1. नंदीची प्रतिमा. भगवान शिवांचे परम भक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी, पितळ किंवा पंचधातूने बनलेली नंदीची प्रतिमा खरेदी करून धन स्थान तिजोरी मध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त होते. 2. एकमुखी रुद्राक्ष. महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते. याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याला भगवान शिवांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 3. शिवलिंग. घरात पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषानुसार अत्यंत शुभ मानले जाते. याने ग्रह दोष, कालसर्प दोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुख शांती कायम राहते. 4. बेलपत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवांना अर्पित केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. महाशिवरात्रीच्या रात्री करा हा खास उपाय आणि मिळवा अपार धनसंपदा. शिवलिंगाजवळ दिवा लावा. शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वजन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता, ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोषाध्यक्ष बनले. याच प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात. घरात छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा. जर तुम्ही दरिद्रतेने परेशान असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन वैभव कायम राहते. 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जपाने नोकरी, व्यापार आणि प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान होऊ शकते. हनुमान चालिसाचा पाठ करा. महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भगवान शिव आणि हनुमानजी दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात. सुहागीन महिलांना सुहागचा सामान द्या. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांनी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहागीन महिलेला सिंदूर, बांगड्या, बिंदी, कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा. याने पती पत्नीच्या संबंधात मधुरता येते आणि सुख शांती कायम राहते. गरिबांना अन्न आणि धनाचे दान करा. शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धन दान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी हे